गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेत 5 आणि मी निघाली आहे शूटला. आमचा कॉल टाईम होता 6:30चा आणि आज एका हिंदी सीरीजच्या शूटसाठी चालली आहे. तिथे ॲज अ स्विमर म्हणून मी परफॉर्म करणार आहे. म्हणजे पूर्ण दिवस स्विमिंग करायची आम्हाला. तर झोप खूप येत होती, पण झोपून चालणार नव्हतं. त्यामुळे गाणी ऐकत-ऐकत फायनली मीरा रोडला पोहोचले आणि पटकन उतरून स्टेशनच्या बाहेर येऊन ऑटो पकडली. तर ऑटोवाल्याने बरोबर लोकेशनवर सोडलं, पण जरा लांब होतं. आणि इथे आल्या-आल्या मला कळालं, की इथे व्हॅनिटी दिसतात म्हणजे व्हॅनिटी असणार आहे. इथे ऑल स्विमर्स असं लिहिलं होतं, म्हणजे ही व्हॅनिटीमधली ही रूम आम्हाला होती, म्हणजेच ऑल स्विमर्सला. मी खरं तर खूप खुश होते, कारण मला पहिल्यांदा व्हॅनिटी मिळाली होती आणि सगळ्यात पहिली मीच पोहोचले, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि लगेच सेटवर बोलावलं. माईक ऑलरेडी रूममध्ये होता, तर माईक घेतला आणि सेटवर जायला निघाले. सेट इथून थोडं 2-3 मिनिटाच्या अंतरावर होतं, 2 मिनिटाच्या अंतरावर होतं. कारण तिथे आतमध्ये जायला तेवढी जागा नाही आहे व्हॅनिटीज वगैरे पार्क करायला, म्हणून बाहेरच पार्क केलं होतं. तर इथे सेटवर पोहोचलो आणि पहिला सीन डिस्कस केला. तेवढ्यात आला आमचा नाश्ता. कारण लवकरची शिफ्ट होती सकाळी 7चीच. तर नाश्ता केला आणि पहिला सीन झाला आणि व्हॅनिटीमध्ये येऊन पटकन कॉस्ट्यूम चेंज केले, कारण पुढच्या सीनसाठी रेडी व्हायचं होतं. तर ऊन खूप होतं, त्यामुळे आम्हाला एक स्पेशल ऑटो होती सेटपर्यंत सोडायला. तर इथे हा असा काहीसा स्विमिंग पूलचा सेटअप वगैरे होता. पहिला सीनसुद्धा इथेच झाला होता, पण तो थोडा वेगळा होता. तेव्हा स्विमिंग नव्हती करायची. तर इथे बघा मॉनिटर्स वगैरे सगळा सेटअप रेडी होता. फक्त आम्हाला तर उड्या मारायच्या होत्या पाण्यामध्ये जाऊन. तर इथे पहिला सीनचा लागला आणि सगळं प्रॉपर सेटअप होता. पहिली उडी टाकली, नंतरनं पुन्हा एकदा दुसरी उडीसुद्धा टाकली आणि पूर्ण दिवस आम्ही फक्त पाण्यामध्ये जंप करत होतो, डाईव्ह करत होतो. वैताग आला होता, अंग दुखायला लागलेलं. जेवायची वेळ झाली, आम्हाला स्पेशल टेबल लावला होता, कारण पूर्ण दिवस स्विमिंग केली. पण थोडं-थोडंच खाल्लं, कारण परत स्विमिंग करायची होती. लिटरली अख्खा दिवस आम्ही पाण्यात होतो. बॉडी एवढी बेकार टॅन झाली होती ना. आणि वेगवेगळ्या अँगलने शूट करायचं होतं. वरतून, लेफ्ट, राईट सगळ्याच अँगलने लिटरली शूट केलं. तर लास्टचा विनिंग शॉट झाला इथे, तो शूट झाला आणि खरं तर मजा आली. कारण हिंदीमध्ये मी पहिल्यांदाच काम करत होते. मी याआधी कधी हिंदी काही केलं नाही. थंडी वाजत होती म्हणून आम्हाला स्पेशल चहा होता, बाथरोब, टॉवेल्स वगैरे सगळं, सगळं काही आम्हाला अवेलेबल होतं. तर रात्री आता ऑलमोस्ट अंधार पडायला लागला होता, तरी पॅकअप झालं नाही. फायनली शेवटचा सीन झाला आणि पॅकअप बोलले आम्हाला. पटकन आलो, कॉस्ट्यूम चेंज केले आणि निघालो. कारण इथून ऑटो मिळणं अवघड आहे. शक्यतो या टायमाला ऑटो मिळत नाही. बाकीचे स्विमर्स पुढे गेले होते, कारण एवढे जण ऑटोमध्ये बसणार नाहीत. तर मी आणि संचिताने नंतरनं उबेर बुक केली आणि ते शेजारीच महाराष्ट्राची हास्यजत्रेचा सेट होता. तर असा होता आजचा दिवस. थँक सो मच फॉर वॉचिंग.